काय विक्या, तू कोण आणलीस रे पोरगी? अरे आमच्या नाटकात काम करते ती, नवीनच आहे पण किती ओव्हर ऍक्टिंग करते ती, घाणेरडा अभिनय नुसता. जाऊ का मी? नाही आम्ही तुमच्याबद्दल नाही, मी मीना कुमारी बद्दल किती ओव्हर ऍक्टिंग करायची ती. बापरे बापरे. मग ठीक आहे. ऐका, हा तुमचा मुलगा चिकू. चिक्कू चिक्कू बरं, त्याला उठू नका, ओव्हर अभिनय करून तिथं जाऊ नका. तो उठला तर सगळं जग डोक्यावर घेईल. अरे हे कोण आलं आता? अहो युवराज कडू पाटील, अहो तुम्ही तुमचं खोटं नाव संदीप पाटील सांगितलं, पण चेक वर लिहिताना तुम्ही खरं नाव लिहिलं, युवराज कडू पाटील. आता जीप जाऊन काय उपयोग आहे का? काय 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 चाललंय? काय भानगड? सर, यांनी यांच्या मुलाच्या ऍडमिशन साठी एक चेक लिहून दिला होता, तो बाउन्स झालाय सर. तुम्ही अरे मेलो, हा तुमचा मुलगा आहे ना, सॉलिड डेंजरस आहे. चला मी निघतो. चला मी पण निघतो. थांबा, मी पण येतो. मला माझे पैसे मिळाल्याशिवाय मी इथून जाणार नाही. कसले पैसे? ऍक्टिंगचे. ऍक्टिंगचे? यांनी मला या मुलाच्या आईची ऍक्टिंग करायला सांगितली होती. तुला चेक पेमेंट चालेल का? हा चेक घे. अरे वा, मिळाला चेक. चेक आउट, गेट आउट. चला येतो. तुकडं चालला, तुकडं निघाला द्यायला नाही, असं करायचं नाही. मुलाला जन्म दिलायस ना, मग त्या जबाबदारीतून पळायचं नाही. समजावून कसली सांगते, कान फोड त्याचे. उगाच काहीतरी वाटेल ते आरोप करू नका बाबा माझ्यावर. या मुलाचा आणि माझा काही संबंध नाहीये. नाही कसा खोटं बोल नकोस. हे बघ, रावसाहेब शिंदे मला सगळं खरं सांगितलं होतं, पण माझा विश्वास बसला नाही. पण हे पोरगे जेव्हा तुला बाबा बाबा म्हणून हाक मारते ना, आता पूर्ण खात्री झाली माझी. मला तर बघता क्षणीच वाटलं की हा नक्की माझा नातू आहे. अगं आई, तुला काय वेट लागलंय का? काय? ह्यांचा मुलगा? हे तू गप गा, जा कामाला जा. अहो अहो, याच्या नागपुड्या बघा. कशा तू बघ अहो बघा, तुमच्या सारख्या आहेत अगदी. अरे माझ्या सारखं दिसू शकत नाही तो. कडू पाटलाच्या खानदानाचा तोंडावळा तरी आहे का त्याचा? खबरदार माझ्या लेकराला नाव ठेवली तर. कसाही असला तरी माझा नातू आहे तो. अगं आई, एक शब्द बोल नकोस. गुपचूप त्याच्या आईला घेऊन ये. इथं तुमचं लग्न लावून देतो, गावाकडे पाठवून देतो. बाबा. अहो काय हे? आई, जा बाबा, आईला घेऊन ये याच्या. चल रे, आपण ब्रश करूया. अरे मी आई कुठून आणू याची? बाबा बाबा बाबा, मला तुमच्याशी महत्वाचं बोलायचं आहे. मला तुझ्याशी अजिबात बोलायचं नाही, निघून जा इथून. हे बघ, त्या पोराच्या खऱ्या आईला घेऊन ये आणि तोंड काळ कर इथून. बाबा तुम्हाला समजत कसं नाहीये? मी त्या बाई बरोबर राहू शकत नाही. अरे मग काय मी राहू का आता? मी तसं म्हटलंय का? पण शेवटी काही झालं तरी कडू पाटलाच्या खानदानीच्या इज्जतीचा सवाल आहे बाबा. अरे मग काय पोरगा सांभाळायस का फक्त? मी कशाला सांभाळू? जिनं त्याला जन्म दिला ती सांभाळेल. काय झालं तरी त्या पोराच्या खऱ्या आईला घेऊन ये, तिच्या बरोबरच राहील. माझ्या डोळ्यासमोर वाढलं पाहिजे माझ्या रक्ताचं पोरग. बाबा तुम्हाला कळत कसं नाहीये? म्हणजे मी काय मोलकर्णी बरोबर संसार करू? मोलकरी म्हणजे आपली सुगंधा? आपली म्हणजे आपल्या खानदानात काम करणारी सुगंधा म्हणतोय मी. हा, सुगंधा. काय साहेब? बाबा तिला बोलू नका. टाळी एका हातानं वाजत नसते. सुगंधा, काय झालं तू असं साहेब? का वागलीस माझ्याशी? का माझा विश्वासघात केलास? अरे तुला साडी चोळी, तुझ्या घरचा खर्च, तुझा खर्च, तुझ्या नवऱ्याची व्यसन, 2,500चा मोबाईल व्हायब्रेट होणारा घेऊन दिला आणि तू असा विश्वासघात केलास माझा. काय झालं साहेब? मी काय मी केलं नाही साहेब. मला सांग, ते पोरग तुझं आहे का नाही? हो माझंच आहे, पण युवराज साहेबांचं नाहीये साहेब. अरे हा काय घोळ आहे? तुझं आहे आणि युवराज साहेबांचं नाही म्हणजे बापाला लेकरं एका टायमाला फिरवत होतीस तू? व्हॉट इज दिस? नाही साहेब, युवराज साहेबांचा काय बी संबंध नाहीये, त्यांचा काही दोष बी नाहीये ना साहेब. खरंच युवराजचा काही संबंध नाही म्हणजे? खरंच
खरंच साहेब माझ्यावर विश्वास नाही तुमचा. अगं मला आधी का नाही सांगितलंस? काही गुप्त बातमी माझ्यापासून लपवून ठेवलीस? अगं अगं या माझ्या पोरानं एकही अपेक्षा पूर्ण केलेली नाही, पण या पोराला मी वाढवणार, शिक्षण देणार, शिक्षण मंत्री बनवणार, त्याला महर्षी. अरे देवा देवा, हे नवीनच लफडं झालंय. उद्याच्या उद्या पेपरात जाहिरात द्यावी लागेल. हे पोरग ज्याचं असेल त्याने घेऊन जा, नाहीतर माझ्या आयुष्याचं लफडं होईल. आता आईच्या आयुष्याचं लफडं तर झालेलंच आहे. आई तुझे बोललीस तर खरंय, हा माझ्यासारखाच आहे दिसायला. मुळीच नाही हा, माझा चिक्कू माझ्यासारखा आहे. तुझ्यासारखा कसा असेल? का म्हणजे माझ्यासारखा दिसतो म्हणलं, तुझ्यासारखा कसा असेल? अगं डोळे बघ डोळे, बुबळ बघ बुबळ, अशी गोल गोल आहेत. त्यात काय, सगळ्यांचीच बुबळ गोल गोल असतात. पण तांबूस आहेत ते सगळ्यासारखे नसतात. नसायला काय झालं, आपल्या घरातल्या मोलकरणीचे डोळे पण तांबूसच आहेत. हा बरोबर आहे, तिचाच आहे तो. काय आपलं हे म्हणजे तिच्या सारख्या तोंडावळा आहे. ये 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 रे माझा सोना. माझा युवराज, माझा युवराजच लेकरू आहे ते. हा युवराजचे लेकरू नाही ते. मी माझ्या बाबांचाच मुलगा आहे. नाही बेटा, तू बाबांचा मुलगा नाहीयेस. काय बोलताय तुम्ही? युवराजचा नाहीये? अम्मा आपण का सांभाळतोय त्याला? अगं असं काय करते, आपलं रक्त आहे ना, म्हणजे आपलं प्रामाणिक रक्त आहे ना, त्यामुळे कोणाचे पोरग असलं तरी बघितलंच पाहिजे. काही नाही, काही गरज नाहीये. माझ्या मुलांना आवडतं फक्त मम्मीच्या हातचं जेवण, आणि ते घरकुल मसाल्यांनी बनलेलं. आजी ती बघ माझी मम्मी. अरे वेड लागलं काय तुला? अरे ही तुझी मम्मी नाहीये. घरकुल मसाले, स्वादिष्ट जेवण, सुखी जीवन. भारताच्या प्रत्येक गृहिणीची पहिली पसंत घरकुल मसाले. ही जाहिरातीत दिसते ती तुझी आई? हो, हीच माझी मम्मी आहे. खरं सांग. खरंच, मी इतके दिवस हिच्याकडेच राहिलेलो. खरं सांगायला सांगितलं तर सांगत नाहीये. तो कसं खोटं बोलेल? त्याला कळतं तरी का खोटं बोलणं? म्हणजे हा सुगंधाचा मुलगा नाहीये. आपलं आहे ना, मला डोकंच चालत नाही. अंजलिनाचा हा मुलगा असेल तर माझा काय संबंध आहे? काय बोलतात तुम्ही? अंजलिनाचा मुलगा हा म्हणजे हा अंजलिना आणि युवराजचा मुलगा? दरवाजा आले आले आले. दरवाजा कुठे गेले कुठे गेले कुठे गेले कुठे? अरे काय हे काय तुमचं पोरग? आईला धिंगाणा घातला हॉस्टेल मध्ये. अहो पण हा माझा मुलगा नाहीये. ही बाई बोलते हा त्यांचा मुलगा नाही, तो माणूस बोलतो हा त्याचा मुलगा नाही. मा काय माझा पोरगा आहे असेल? खरं बोला ना तर एन्काउंटर करेगा. कोण आहे रे? ओ तुम्ही काय, तुम्ही तुमचे नियम तुम्ही स्वतःच लिहिता काय? काय म्हणजे काय? काय वाटेल त्या गुन्ह्याला वाटेल ती शिक्षा? मी वाटेल ते बोलतो पण वाटेल ते करत नाही. वाटेल ते बोलू नका उगीच. मला काय वाटते तुम्ही बोलणार, तुम्हाला काय वाटते तुम्ही बोला. वाटलेच होतं मला. आणि हे बघा, तुम्ही आता स्वीकार केला नाही ना तर हा बिचारा रस्त्यावर राहील. नको नको त्या मुलांच्या संगतीला लागेल. याला कसले कसले शौक लागतील आणि मग हा चोऱ्या माऱ्या करायला लागेल. असाच एखादं पाकिट मारताना पुढे पळेल. याच्या मागे लोक पळतील, खूप पळतील आणि पळता पळता रेंज शॉक मध्ये हा मोठा होईल, मोठा गुंड होईल. आणि मग तो एखाद्या डी गँग मध्ये शिरेल, टोळ्या करून खंडणी वसूल करेल, मर्डर करेल. आणि मग याच्या एन्काउंटरची ऑर्डर मला मिळेल. मग मी माझ्या छातीवर असा दगड ठेवून याच्या समोर उभा राहीन. मग हा याच्या बंदुकीने 2 गोळ्या मला घालेल. ठो ठो. मी ते वाचवेन आणि माझ्या बंदुकीने ह्याच्यावर गोळ्या झाडेन. ठो ठो. म्हणजे काय करेन? एन्काउंटर. तेच तर बोलत होतो ना मी. इकडे इकडे. हा अरे गार्डन छान आहे तुमचं. एकदम मस्त एकदम. एन्काउंटर करतो, स्वतःला दया नायक समजतोय. वेडा. हट. बाईने काउंटरच ए बाईने काउंटरच बंद केलं. हो मी सेल्समन नाही, हवालदार आहे. हो